मित्रांनो, माणसाचं आयुष्य म्हणजे इट इज विथ अ फुल ऑफ चॅलेंजेस. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं सांगता येत नाही. अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग येऊ शकतात. कित्येक वेळेला दुःखाचे डोंगर आपल्यासमोर उभे राहू शकतात आणि त्यावेळेला आपल्याला कुठेतरी नैराश्य येणं, टेन्शन येणं, स्ट्रेस येणं आणि आयुष्यात काहीच राहिलं नाही असं वाटतं, हे अगदी स्वाभाविक आहे. आणि ह्याच्यावर मात कशी करायची यासंबंधी आज आपण मोकळेपणाने संवाद साधणार आहे. मित्रांनो, माझं नाव आहे BL जोशी. मी एक लाईफ कोच आणि इमेज कन्सल्टंट आहे. आज आपण एक नवीन टर्म माहिती करून घेणार आहोत आणि दॅट इज अमर फाटी. AMORFATI. याचा अर्थ काय होतं? खरं तर हा एक लॅटिन भाषेतला शब्द आहे, पण आपल्या शुद्ध मराठीमध्ये विचार केला तर नशिबाचा स्वीकार करणे, ॲक्सेप्टिंग डेस्टिनी. अनेक वेळा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, त्यावेळेला आपण काहीही करू शकत नाही. तर यू विल हॅव टू ॲक्सेप्ट व्हॉट इज देअर इन युअर लाईफ. आणि यालाच अमर फाटी असं म्हणतात. नशिबाचा स्वीकार करणे. हा नशिबाचा स्वीकार कसा करणे? तर शांततेने करणे, प्रसन्नतेने करणे. कारण ज्या गोष्टीवर आपला काही कंट्रोल नाही आहे, अशी गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये जर घडली तर आपण रडत बसण्यापेक्षा, कुथत बसण्यापेक्षा, नशिबाला दोष देण्यापेक्षा किंवा आजूबाजूच्या वातावरणाला दोष देण्याकरता आज मला आहे ती गोष्ट मान्य करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. हा माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हे मान्य करून मला याच्यावर मात करायची आहे, यशस्वीपणे मात करायची आहे आणि एक नवीन जीवन मला चालू करायचं आहे. ह्याचाच अर्थ अमोल वाटी, नशिबाचा स्वीकार करणे. एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया. आपल्या सगळ्यांना निश्चितपणे माहिती असेल, थॉमस एडिसन. आज ह्यांचं केवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये शोध लावलेले आहेत आणि त्यांची खरी खरी असलेली गोष्ट आहे. एकदा थॉमस एडिसन दुपारच्या वेळेला जेवायला बसले होते त्यांच्या घरामध्ये आणि त्यावेळेला जेवता जेवता त्यांचा मुलगा धावत धावत तिथं आला आणि त्याला सांगायला, डॅडी डॅडी, आज आपल्या प्रयोगशाळेला, आपल्या लॅबॉरेटरीला खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि आज तुम्ही जे केलेले रिसर्च आहेत, तुमचे जे सगळ्या लॅबॉरेटरीमधले जे सगळे ॲपरेटर्स आहेत, जे तुमचे रिसर्च पेपर्स आहेत, एव्हरीथिंग इज लॉस्ट. सगळं आगीमध्ये राख झालं आहे. तो अगदी त्वेषाने सांगत होता, आत्मीयतेने सांगत होता, अतिशय हृदयद्रावक पद्धतीने तो सांगत होता. त्याला प्रचंड वाईट वाटलं होतं. खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान. आता आपलं कसं होणार? आपल्या वडिलांनी एवढे कष्ट करून जे उभारलेलं साम्राज्य आहे, हे साम्राज्य हे एका क्षणात त्याचं राख झालं. त्यामुळे तो अतिशय उदास होता, नैराश्य होता. थॉमस एडिसनने जेव्हा ऐकलं त्यावेळेला त्याला क्षणभर तरी विचार केला आणि तो म्हटला, आग लागली का? ओके. आणि सगळं जग नष्ट झालं सगळं. तरी त्याच्या बायकोला सांगितलं की चल बघ त्या लॅबॉरेटरीमध्ये कशी आग लागलेली आहे. आयुष्यात तुला अशा प्रकारची आग परत कधीही बघायला मिळणार नाही. विटनेस इट. हा प्रसंग परत आयुष्यात उभा राहणार नाही आहे. त्यामुळे ह्या आगीकडे तू बघ. त्यावेळेला त्याचा मुलगा हा थॉमस एडिसनकडे असा प्रश्नार्थक नजरेने बघत होता. हे काय? आपल्या बाबांना, आपल्या डॅडीला इझी गोईंग मॅड, त्यांना वेळ तर लागलेलं नाही आहे. आज केवढा कठीण प्रसंग आहे, सगळं बेचिराग झालेलं आहे. आणि वडील म्हणतात आईला, ही राख बघ, आग बघ. मित्रांनो, त्यावेळेला थॉमस एडिसन असं म्हणलं आहे की व्हॉट्स एव्हर हॅज हॅपन्ड हॅज हॅपन्ड. आय हॅड नो कंट्रोल ऑन दिस. पण आज मी ज्या आयुष्यामध्ये कदाचित काही चुका केलेल्या असतील, काही रिसर्चमध्ये माझं कमी पडलं असेल, दॅट एव्हरीथिंग इज लॉस्ट, डझंट मॅटर. आय एम अ मॅन ऑफ कॉन्फिडन्स. आय हॅव अ ट्रस्ट, फेथ, बिलीव्ह इन मी. आय कॅन रीच, एनिवेट एव्हरीथिंग. या सगळ्या गोष्टी मी पुन्हा उभ्या करू शकतो. हे सामर्थ्य, हे ताकद, ही ज्ञान, हे विज्ञान माझ्याकडे आहे. त्यामुळे जे झालं ते झालं. जस्ट फॉरगेट.
आणि मित्रांनो, आज या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा नवीन साम्राज्य निर्माण केलं आणि जी त्याच्याकडे संपत्ती होती, जे त्यांनी शोध लावले होते त्याच्यापेक्षा 10x एवढी मोठी प्रगती करून त्याने येलेल्या परिस्थितीमध्ये मात केली. आणि आय थिंक दिस इज व्हॉट इज द बिगेस्ट लेसन फॉर अस. आज माझा कदाचित जॉब गेला असेल, माझे इन्क्रिमेंट लावून झाले असतील, माझा व्यवसाय चांगला चालत नसेल, माझ्या व्यवसायामधला प्रॉफिट मार्जिन कमी झालेलं असेल, आज या बदलत्या परिस्थितीत माझ्याकडे टेक्नॉलॉजी नसेल, केवढ्या मोठ्या समस्या असतात हो. अगदी घरातल्या समस्या घेतल्या तर कदाचित माझ्या जवळची व्यक्ती, प्रिय व्यक्ती ही असाध्य रोगाने आजारी असेल किंवा मला स्वतःला एखादा रोग झाला असेल, काही घडू शकतं. आज या परिस्थितीवर आपलं खरंच नियंत्रण आहे का? आणि जर नसेल तर त्याच्यामध्ये रडत राहण्यापेक्षा, पुढत राहण्यापेक्षा आज मला त्यामध्ये मार्ग शोधायला पाहिजे. अँड दिस इज व्हॉट इज अमर पाटी. नशिबाचा स्वीकार करणे आणि पुढे जाणे, यशस्वीपणे मार्गक्रमण करणे, झालेल्या गोष्टी सोडून देणे, हा खरा जीवनाचा अर्थ आहे. मित्रांनो, आपणही ह्याच्यातनं निश्चितपणे शिकूया. जे माझं नव्हतं ते गेलेलं आहे, त्याच्याबद्दल मी पश्चाताप करून काही होणार नाही आहे. मी फक्त स्वतःला त्रास देणार किंवा माझ्या बरोबरीच्या लोकांना मी त्रास देणार आहे, याच्यातनं साध्य काही होणार नाही आहे. तर जे झालं ते झालं. खरं हे झालं ते चांगलं झालं किंवा इट्स गुड, इट्स ओके असं म्हणायचं याच्यामध्ये कुठे नाही आहे. तर ज्या परिस्थितीमध्ये माझं नियंत्रण नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये जर एखादी वाईट घटना घडली असेल, त्याबद्दल माझं नुकसान झालं असेल, तरीही या सगळ्या गोष्टी विसरून मी परत नवीन जोमाने, नवीन विश्वासाने, माझ्याकडे असलेल्या सामर्थ्याचा विचार करून नवीन विश्व निर्माण करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे अमरपाटी नशिबाचा स्वीकार करणे ही एक शांत आणि समृद्ध जीवनाचं रहस्य आहे. आय कॅन बी सक्सेसफुल ब्रिंगिंग अ पीस इन माय लाईफ. आज या तत्त्वज्ञानाचा, या टर्मचा आपण आपल्या आयुष्यामध्ये विचार करूया. आणि जर एखादी गोष्ट अनपेक्षित घडली, त्यात माझं नुकसान झालं, तरीही पश्चाताप न करता, रडत न बसता मी त्यातनं मार्ग कसा काढू शकेल, जीवन यशस्वी कसं करू शकेल, हा खऱ्या अर्थाने मंत्र मला या अमर पाटी नशिबाचा स्वीकार करणं या फ्रेजमधनं निश्चितपणे मिळू शकेल. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टींना सामना करायला शिकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ही टीप आपल्या दृष्टिकोनात निश्चितपणे महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे किंवा आणखीन कुठल्या विषयावरचे व्हिडिओ करावेत यासंबंधी आपण आम्हाला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.